हर महादेव. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि स्वाती ब्लॉग या चॅनलवरती. आणि कसे आहात सगळेजण? तर इथं तर चाललेलं आहे माझं काम वगैरे सगळं तसंच राहिलेलं आहे, राळत तसंच राहिलेलं आहे. काम करायची इच्छा नाही. आलं तर काम 5-6 वाजता झालं, कारण दिवसभर ते फोनवर बोलून बोलून कंटाळा आला. कशी असते, चुकी आपली नसली, माझी चुकी तर काहीच नाही. मी एक ह्याचा गुन्हा नाही, म्हणजे आम्ही सगळं देऊन आम्ही सगळं करून शेवटी धोका आमच्यासोबत झाला. आणि ह्यांची रुबाब बघायची, बोलायची पद्धत यांची खाली ठेव पय्या भेटला मुला. ह्यांची बोलायची पद्धत, या लोकांचं सख्खा बाप सख्खी काय म्हणतात, सख्खे नातेवाईक, जसं काय मीच केलंय आणि मीच जाऊन हे करून आले, तसं माझ्यासोबत हे लोक बोलतात. माझ्या फॅमिलीला हॅरॅस करतात, माझ्या फॅमिलीला बोलतात सगळेजण उठून. हे लोक, ह्यांना वाटतं वडील नाही आहे म्हणून तुम्ही किती पण बोलाल, की तुम्ही किती पण काय कराल. मी एकटी बरोबर आहे ह्या लोकांना, मला कोणाची गरज नाही. आवाज कमी कर की, तू शांत बस जरा. मग मी एकटी पुरेपूर या लोकांना. मी माज करते म्हणून माझ्या नवऱ्याला माझ्या आईने दिलेली अंगठीचा विचारतात, काय केलं काय नाही. आणि परत त्याच्यानंतर काय ठेवून का नाही घेतलं, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहे. सगळ्या प्रश्नांची माझ्याकडे उत्तरं आहेत, सगळ्या गोष्टींची उत्तरं आहेत. आणि आम्हाला काय येऊ नको, जर येऊ नको काय येऊ नको, जर तू तुझ्या लेकाची सारवडत असेल, पाप करून पण म्हणत असेल की मी माझ्या लेकाचं असं करते, माझ्या लेकाला ओढून घेऊन जाते, आणि या गोष्टी सगळ्या बोलल्या गेल्या मला. तू एकट्या मला काय बोलती, तू समोर येऊन बोल ना, आणि तू पण समोर येऊन बोल. काय वाटतं कोण नाही वाटतं. एकट्या लेकाला पण विचारा ना, लेकाला पण विचारा. एकट्या लेकाला काय 10 जणांना घेऊन जा, मला काय फरक नाही पडत. लेकाने कुठले काय केलं तर लेकाने काय केलंय, काय म्हणतात त्याला, लेकाने किती चांगला गुन्हा केला आणि काय चांगली पद्धत केली माहितीच आहे, सगळ्या गोष्टी माहिती आहे. पण ते सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी, आमच्यासोबत असं केली, आमच्यासोबत तसं केली, हे केली. मी काय केली, तुम्ही काय केला ते बघा ना आधी. मी बोलले नाही, मी केले नाही, तुम्ही तर काहीच केलं नाही ना. मी एवढं थोबाड फोडून फोडून का बोलता सगळेजण मला? का माझ्या लेकराला एक कपडा लत्ता दिला? जेव्हा तुम्हाला मागायची वेळ येते तेव्हा आमच्याकडं नाही, आमच्याकडं आमची मंडळ चालू आहे, आमचं असं चालू आहे, आम्हाला तुम्ही देता का तुम्ही एक पैसा? म्हणजे आम्ही काय म्हणतात, आम्ही द्यायला आहे फक्त, पण करणं धरणं असलं तर आमची मंडळ चालू आहे बाबा. तुम्ही आमच्याकडं काही मागायचं नाही, आणि जरी तुम्ही आम्हाला दिलं तर 1 महिन्यात हा पैसा आमचा आम्हाला पाहिजे बाबा, कारण मला हे पुढं पुढं असं द्यायचं. तर लोकांच्या छाताडावर बसून, त्याच्या छाताडावर बसून तुम्ही तो पैसा मागणार, तो पैसा घेणार, म्हणजे ही तुमची नातीक होती. म्हणजे जेव्हा करायचा टाईम आला तर आम्ही तुझे आईबाप आहोत, आम्ही तुझे तामकं तमकं आहोत, मी तुझे असं केले पोसलेली आहे, मी तुझी अशी आहे तशी आहे, ते येणार. आणि जेव्हा द्यायची वेळ आली की महिन्याभरात मला पाहिजे म्हणजे पाहिजे ना, माझं असं काम अडकलं, मी हे करून ठेवलं, मी ते करून ठेवलं, ते गेलं. म्हणजे करावं आम्ही, सहन करावं आम्ही, आणि ह्यांचं ऐकावं कोणी? आम्ही. का लेकरू हाय, ह्या लेकराच्या जोरावर उड्या, अरे मारणार मी उड्या, मारणार मी उड्या, बोलणार मी. माझ्या लेकराचं उद्या आयुष्य खराब झालं, तू येणार आहे पोसायला? तू येणार आहे का पोसायला? तू तुझा नवरा सोडून घरात बसली, तू लोकांना 10 लोकांना सांगती का की नांदायचं कसं, कसं नांदतात, काय करतात? यार, या नवरा सोडलेल्या बाया असं कसं म्हणजे ज्ञान देतात की हे असंच आहे तसंच आहे, म्हणजे ह्यानी तसंच काय म्हणतात, कशाला सोडलं? मग तुला दुसरी हे करून दिली तर माझ्या नवऱ्याने पण दुसरी करून देऊ दे आणि मी तिच्यासोबत राहू, असं म्हणणं आहे का तुझं? असं म्हणणं आहे का तुमचं? जर त्या माणसाची राहते, ज्या माणसाला आपण मनापासून, त्या व्यक्तीला मी लई मनापासून मागत होते, खूप केलंय मी, मान्य करते, त्या व्यक्तीने खूप केलंय मला. जेव्हा धोका भेटला ना तिथून, जेव्हा मी ते
काय म्हणतात ते करून आले ना मी, जेव्हा मला गोष्टी सहन नाही होत. माझा नवरा म्हणतो की जाऊ दे, बोलतात तू का फोन लावली, तू का केली. अरे बाबा, उद्या तू इथं येऊन काय म्हणतात धिंगाणा करतो, तुझा बाप म्हणतो जर तुझ्या केसाला धक्का लागला, असं लागलं, आणि मग तू नाटकं करतोय, मग बोलणारच ना तू काय करतोय, तुझं काय चाललंय. तू तर गुडी 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 सांगतो सगळ्यांना की माझं चांगलं चाललंय, माझं असं असं चाललंय, मी लय सुखात आहे, असं आहे, आणि तुम्हाला सहन करायला होतं. तर बोलणार मी का नको बोलू. खरी परिस्थिती काय आहे इथली हे सगळं सांगणार मी, आणि आता तर ह्यापुढे सगळं सांगणार मी. कारण कसं आहे, लोक फायदा लय उचलायला लागलेत, करून करून धरून अजून माझ्याच इथं गळ्यावर चाकू सुरी ठेवून तुम्ही मला म्हणताय की मी असं करीन, आम्ही तसं करीन. हिंमत आहे ना इकडे यायचं आणि बोलायचं, फोनवर नाही बोलायचं, इथं यायचं, आणि हिंमत आहे तर बोलायचं, इथे येऊन बोलायचं. लेकाला घेऊन जायचं ना, लेकाला वडून घेऊन जायचं. काय करायचं आहे लेक तुमचं, तुम्हाला त्याच्या सुखादुखाचं हे नाही आहे, तुम्हाला त्याच्या लेकरा बाळाचं, त्याच्या बायकोचं तुम्हाला हे नाही आहे, तर लेकराला वडून घेऊन जावा बाई. काय घेणं देणं आम्हाला. हां, आता तुम्ही काय म्हणतात, लेक पण सगुणातला आहे, तुम्ही पण लई चांगल्या ह्याच्यातले आहे, मग काय तसं करा तुम्ही. तसं काय प्रॉब्लेम काय, तुम्हाला आधीपासून तोडायचंच होतं, कारण आम्ही लव्ह मॅरेज केलेलं होतं, तुम्हाला मान्य नव्हतंच कुणाला, त्याच्यामुळे आम्हाला कुठला फॅमिली सपोर्ट तुमच्याकडनं भेटलेला नाही आहे. हां, धडी इकडं पण नाही आणि धड तिकडं पण नाही, अशी गोष्ट आहे माझी आणि माझ्या लेकराची. मग मॅटर असा होतो की आता सगळंच खुल्लं पडलंय तर खुल्लं पडू दे ना. एखाद्या माणसाला एवढं आपण इज्जत करून करून माझा एवढा अपमान होऊन सुद्धा मी कुत्र्यागत तिथं जाते. का जाते? कारण मला ह्यांचा देवदेव करायचं, मी या घरची सून आहे. पण हे लोकच माझ्यासोबत असं केल्यावर मला काय करायचं देवदेव, आणि मला काय करायचं, हे काय करायचंय मला, या सगळ्या गोष्टी काय करायच्यात मला. जर तो व्यक्तीच आपली हे ठेवत नसेल, ज्या व्यक्तीमुळे मी शांत बसत होते इतके दिवस, जर तोच व्यक्ती माझी हे ठेवत नसेल, तर मला काय घेणं देणं सगळ्या गोष्टीचं. आता मला काय घेणं देणं कुणाची इज्जत जपायची आणि कुणाची इज्जत जपायची नाही, आणि माझं तोंड किती चालवायचं आणि काय नाही तोंड चालवायचं, काय हे घेणं देणं. आम्ही असे लोक आहेत नाही, एकच बोलतो बस, गोष्टी फिरून 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 तिथंच त्याच गोष्टीवर आणून विषय बाजूला राहिला, मुद्दा बाजूला राहिला, आणि काय म्हणतात बाकीचं सगळं उकळून घरणं धरणं तर काही नाही या लोकांचं. खरं सांगते मी तुम्हाला, करणं धरणं काही नाही. जेव्हापासून आमचं लग्न झालंय या लोकांचं खरं सांगते, करणं धरणं काही नाही. त्याचा भाऊ आला होता तेव्हा राशन पाणी शेतातलं त्यांचं पाठवलं. खरं सांगते, देवा शपथ, माझ्या महादेवाला मानते ना मी, त्या महादेवा शपथ या लोकांनी, त्याचा भाऊ आल्यावरच या लोकांनी पाठवलं राशन, त्याच्या आधी या लोकांनी काहीच पाठवलं नाही. आणि आता आम्ही एकटे राहतोय म्हणून फक्त ते उडदाची डाळ वगैरे काही एवढंसं दिली असं झालं. तर या लोकांचं करणं धरणं काही नाही, पण इतकं टेन्शन देतात या लोकांना, इतकं टेन्शन की त्या टेन्शनने ते माणूस इतकं हॅरॅस करतात हे लोक, की म्हणतात असे शब्द बोलले गेले मला तुम्ही मी सांगू शकत नाही. तुला जाळून टाकील, तुला मारून टाकीन, तुझा मुर्दा पाडीन. म्हणजे मी काय बिन बापाची का, मी बिन आईची बाई तुम्हाला जाळून मारून टाकायला. फक्त एवढं म्हणल्यावर जर तू समजू शकत नाही तुमच्या लेकाला, फक्त एवढं म्हणलं की तू येऊ नको, मग काय गरज नाही, तू येऊ नकोच कशी म्हणली. माझं खानदान नाही का, माझं पोरगं नाही का, माझं असं नाही का, माझं तसं नाही का. तुझं पोरगं एवढं असलं असतं ना, तू अशी वागली नसती ना बाळा, अशी वागली नसती ना, तुम्ही अशी वागलेच नसता. अख्खं काय बोलू यार, लोकांना लय बेकार पुरे बेकार आहेत यार, लोक बेकार आहेत. आणि कसं हे व्हिडिओ वगैरे बनवते ते बरं आहे, कारण उद्या जाऊ दे ना, कारण खरंच हे लोक कसं सुमडीत कोंबडी करतात ही लोक. मग ही व्हिडिओ वगैरे बनवते, मला खरंच आज खूप छान वाटतं की माझं चॅनल आहे, मी हे बोलते. उद्या कामाला येईल असं डायरेक्ट बोलतात यार हे लोक. लय विचित्र आहेत यार हे लोक, लय विचित्र. म्हणजे ह्यांना स्वतःचा इगो इतका इम्पॉर्टंट आहे ना, दुसऱ्याचं आयुष्य बरबाद होते, दुसरा काय करतोय, दुसरा चुकीचा असल्यावर पण स्वतः किती चांगलं आहे, स्वतः किती चांगलं म्हणायचं. काही न करता आम्ही असं केलो, माझ्या नवऱ्याची अंगठी माझ्या आईने दिली, आम्ही काहीही करू त्याला, तुझा काय संबंध अंगठी घ्यायचा, तुझा काय संबंध, तू का विचारती माझ्या नवऱ्याची अंगठी, माझ्या नवऱ्याचा असं काय विचारताय तुम्ही, काय विचारताय. तुम्ही दिलो पैसा, आम्हाला कमी आडलं पडलं तुम्ही दिलो, जे दिलं ते पण मागून घेतलं लगेच. पप्पा कुठे गेला,
मग बस, मग ह्या अशी लोक कसं व्हायचं बेकार परिस्थिती आहे यार या लोकांसोबत. मी कसले दिवस काढते हे फक्त मला माहिती आहे. आणि कसं असतं, मेन सगळं नवऱ्याच्या हातात असतं. आणि नवराच असा हे ना, काय सांगायचं. कशाला बोलून तोंड वाईट कशा करायचे, कशाला बोलून तोंड वाईट करायचे. पण या इथपर्यंत बोलल्यावर आता तोंड काय वाईट व्हायचे राहिलेत बाबा तुझ्याकडनं आणि माझ्याकडनं. काय वाईट व्हायचं राहिलंय. तरी राहते मी करते. मी तर त्याच्या घरी बघायला विसरू नका. स्वयंपाक पण करून दिला इतकं. आणि म्हणजे ह्यानी माझी काय बोलू यार, मी कसं बोलू. मी लई स्वतःला कंट्रोल करते, लई म्हणजे लई स्वतःला कंट्रोल करते. मी या लोकांपासून लई म्हणजे लई हॅरॅस होते. लई माझं डोकं पार पिकून चाललंय. फोन करू करू माझ्या नवऱ्याला, तुझी बायको मामाला बोलत आहे. आता का जाऊन त्यांचे मुके घेऊ, काय करू मी ह्यांना, काय करू, कसं बोलू या लोकांना मला कळतच नाही. माझ्या ह्याच्या पलीकडे गेलेत हे लोक, माझ्या बुद्धीच्या पलीकडे गेलेत हे लोक. आणि जर आले ना तर या सगळ्याचा व्हिडिओ वगैरे सगळं होणार आता. कारण मी लई शांत बसले, लई म्हणजे लई अति शांत बसले. मी नवऱ्याचं तोंड बघून शांत बसले. पण नवराच आता असा निघाला म्हटल्यावर आता कुणाचीच परवा नाही मला. या बोला, मला तर आता तेच पाहिजे मला. कारण तुम्ही तेच करायला बसलाय. विचित्र आहे ते. अरे लोक विचित्र, डोक्याचं पार हे केलंय. काय करावं अशा लोकांना तुम्ही मला सांगा. प्रूफ सकट टाकीन मी ह्याच्यानंतर. प्रूफ सकट किती काय काय बोललेत हे लोक. आहे माझ्याकडं सगळं रेकॉर्डिंग आहे, सगळं आहे. मी इतके दिवस शांत बसले. 4 वर्ष मी इतकं सोसलंय ना. मला माहिती मी किती सोसलंय या सगळ्या गोष्टींनी. या लोकांनी न करून हे लोक इतकं बोलतात. ह्यांनी जेव्हा केलं असतं तेव्हा मला बापरे, मला येडं केलं असतं या लोकांनी. खरं सांगते, येडं केलं असतं मला. बरं मी तिथं राहत नाही, नाहीतर मी आतापर्यंत जगलेच नसते. खरं सांगते, खरं शपथ. लय विचित्र आहेत लोक, लय विचित्र.